धन्यवाद अभि सर. तो वळूया सामन्याकडे. आता मात्र आजच्या दिवसाचा पहिला सामना सोनजाई कोलाड विरुद्ध श्री दत्त खैरवाडी, ओम साई खैरवाडी, माफ करा. आणि विनंती करतो थोडी आपली गाडी बाहेर घ्यायची, थोडी मॅच चालू झाली आहे. तर सामना त्वरित चालू करून घ्यायचा. फलंदाजीला मात्र आमंत्रित केलं सोनजाई कोलार संघाला खैरवाडी संघाने. ओमसाई खैरवाडी संघ तो वैयक्तिक पहिल्या षटक घेऊन येतो. गोलंदाज अनवेश आणि फलंदाजीला स्ट्राईक एंडवर आहे तो. स्ट्राईक एंडवर आहे फलंदाजाचं नाव आकाश आणि नॉन स्ट्रायकर एंडवर आहे तो कुमार. पहिला चेंडू ऑफसाईडच्या दिशेने कटून काढला पॉइंट रिजनला आणि एक सिंगल धाव पूर्ण होते. दुसरी धाव घेणार का तर नाही. नक्कीच एका धावण्याची धावसंख्येचा श्री गणेशा होतो आणि धावसंख्या होते ती 1 धाव. तर कालच्या दिवसाचा एक स्टार खेळाडू म्हणून आपण बघूया अनिकेत देशमाने याचं स्वागत करूया आपण. नक्कीच आज त्यांनी आपल्या त्यांनी नक्कीच चांगले प्रयत्न केले आणि आपल्या संघाला टॉप 3 घेऊन जाण्यामध्ये नक्कीच यश आलेलं आहे असं अनिकेत देशमाने. नक्कीच त्यांना विनंती करतो त्यांनी स्टेजवर यायचं. अनिकेत देशमाने पहिला दुसरा चेंडू लोअर फुल टॉस पद्धतीचा चेंडू कव्हर्सच्या दिशेने खेळून काढला. एक धाव घेण्याचा प्रयत्न, 1 धाव पूर्ण. आता मात्र कुमार आणि आकाश पॉवर प्लेचा यूज कसा करणार पाहूया. नक्कीच पॉवर प्लेच्या षटकामध्ये धावा येणं गरजेचं असतं, पण आता कसा या गोलंदाजीचा समाचार करणार आकाश आणि कुमार. पाहूया तिसरा चेंडू अन्वेष याचा. पुन्हा एकदा चेंडू होता स्लॉट मध्ये डाऊन द ग्राउंड खेळला. ऑफसाईडला खेळाडू चेंडूच्या खाली कॅच होते ड्रॉप आणि मला वाटतं 2 धावा पूर्ण केलेल्या आहेत. तिसऱ्या धावाचा प्रयत्न होणार का तर नाही. नक्कीच 2 धावावर समाधान मानावं लागणार आहे. 2 धावांची धावसंख्या होते ती 4. एक हवेत चेंडू होता, ओव्हरपिच चेंडू होता, समोर खेळायचा होता पण क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आला होता पण कॅच ड्रॉप झाली आणि आकाशला मात्र मिळतं जीवनदान. अन्वेषाच्या गोलंदाजीवर 3 चेंडू अखेर धावसंख्या झालेली आहे ती 4. पुढील चेंडू अन्वेष याचा आकाशसाठी काय होत आहे. पुन्हा एकदा चेंडू हवे क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली काय होणार आणि मला वाटतं आकाशला नक्कीच माघारी परतावा लागेल. अन्वेष घेतोय विकेट आणि पहिला आग्रा बसतो तो सोनजाई कोलाड संघाला. लेग साईडच्या दिशेने गाड्या बाईक्स आपण लावलेल्या आहेत रोडवर, त्यांनी पार्किंग मध्ये लावायचे. लेग साईडला गाडी दिसते आपल्याला 2 व्हीलर कोणाची आहे त्यांनी थोडं पार्किंग झोन मध्ये लावायची गाडी, कारण की नक्कीच तिथे आपल्याला अर्थ होतो. गाड्या येत जात असतात रस्त्याने, रहदारीचा रस्ता आपल्याला नक्कीच पार्किंग झोन आपण बनवले तिथे आपली गाडी पार्क करावी विनंती करतो तुम्हाला. तर सेक्रेटरी आपले अनंत मोरे यांचा संघ आलेला त्यांनी नक्कीच एकत्र जमायचा पुढील सामना त्यांचा सोनजाई तिसरे संघाविरुद्ध. तर 4 चेंडू अखेर धावसंख्या झाली ती 4 आणि पाहिजे पुढील चेंडू अन्वेष याचा. नवीन आलेला फलंदाज राकेश आणि निर्धाव चेंडू राकेश याचा. मला वाटतं षटकातील शेवटचा 1 चेंडू येणं बाकी असेल अन्वेष याच्या गोलंदाजीचा. आणि अप्रतिम असा झेल टिपलेला मित्रांनो पाहू शकता. आणि अन्वेष याने मात्र पॉवर प्लेच्या षटकामध्ये 2 फलंदाजांना माघारी परतवण्यामध्ये यश आलंय त्याला. आणि या 2 फलंदाजांना माघारी मात्र षटक संपतोय. षटकाखेर धावसंख्या होते ती 4.
तर पुढील षटक घेऊन येतो वैयक्तिक पहिलं व दुसरं विनोद. पाहूया कुमार स्ट्राईक एंडवर अप्रतिम गोलंदाजी विनोद याने मात्र पहिला चेंडू निर्धाव टाकलेला आहे आणि मला वाटतं आता मात्र धावगती मात्र खूप स्लो झालेली आहे. 4च धावा झालेल्या आहेत, 7 चेंडू टाकून झालेले आहेत. पुढील चेंडू विनोद याचा कुमार कसा समाचार घेणार. कुमार मित्रांनो कोलार क्रिकेट असोसिएशनचा एक हार्ड हिटर फलंदाज आहे नक्कीच. हा डेलिगेट टच आणि पॉइंटच्या वरून हा चेंडू मारलाय. मला वाटतं या 4 धावा, या 4 धावांची धावसंख्या होती ती 8. डीजे पाहूया पुढील चेंडू विनोद याचा समाचार घेतला. गोलंदाजीचा मिळतोय चौकार. चौकारण्याची धावसंख्या होते ती 8 आणि आमचे मित्र उत्तम ठाकूर पुन्हा एकदा एक जाते मला वाटतं मागे आणि लगे पाहू शकता तुम्ही सर्कल मध्ये दोन्ही खेळाडू होते त्यांना हा चेंडू रोखायचा होता मात्र पुन्हा एकदा बॅक टू बॅक चौकार.
किरणला सुद्धा आता आपले हात खोलावे लागतील, कारण की कुमारने मात्र एक दणदणीत सुरुवात करून दिली आहे, पण त्याला सुद्धा दुसऱ्या एंडने सुद्धा धावा बनवणं तितकंच गरजेचं आहे. पाहूया पुढील चेंडू रियाज याचा किरणसाठी फुल टॉस पद्धतीचा चेंडू लेग साईडच्या दिशेने खेळून आला क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली, आणि मला वाटतं किरण मात्र माघारी परत मिळते विकेट. आहेत आणि कुमार पवार ही जोडी मित्रांनो संजय कोलार संघाला नेहमी तारत असते. आता कसा समाचार घेणार उरलेला 2 चेंडूचा विशालबाई. पाहूया नक्कीच रियाजने कमबॅक केलं, विकेट मिळवली, षटकार जरूर खाल्ला पण विकेट घेतली, कमबॅक केलं. पाहूया पुढील चेंडू विशाल रियाज याचा. आहा ओढ कमर एक अप्रतिम फटका, गॅप मध्ये चेंडू, चेंडूच्या मागे एक धाव पूर्ण, दुसरी धाव सुद्धा पूर्ण आणि तिसरी धाव नाही तर 2 धावांची धावसंख्या झालेली आहे ती 36 रन्स. आणि मला वाटतं षटकातील एक चेंडू येणं बाकी. फलंदाज विशालच्या माहितीसाठी अजूनही षटकातला शेवटचा चेंडू येणं बाकी आणि नंतर ड्रिंक्स ब्रेक होईल. यावर नंतर पाणी उपलब्ध करून द्यायचंय. शेवटचा चेंडू आणि हा ब्लॉकआउट पद्धतीचा चेंडू होता आणि नक्कीच विशाल बाईत मात्र माघारी परततोय. रियाज याने सुद्धा एक अप्रतिम गोलंदाजी केली, यॉर्कर पद्धतीचा चेंडू होता आणि फलंदाज मागतो माघारी परततोय. विनंती करतो पाणी उपलब्ध करून द्यायचं आपल्या, नक्कीच ग्राउंडवर पाणी द्यायचं. ग्राउंडवर मी विनंती करतो 12 प्रतिनिधी, दोन्ही संघांचा 12 प्रतिनिधी, त्यांना पाणी उपलब्ध करून द्यायचं. त्यांनी नवीन फलंदाज आलाय, फलंदाजीला मोहन मला वाटतं ना. तर यानंतर होणारा सामना सोमजाई कोलाड, सोमजाई तिसे विरुद्ध बाकाडे पाला, काळे भैरव पाले, नक्कीच पाले खुर्द. तर दोन्ही संघांनी तयारीत राहायचं. आपला सामना पुढे, आपल्याला पुढील सामन्यामध्ये पाहायला मिळतील. पुढील सामन्यामध्ये आपल्याला स्टार कोलार क्रिकेट असोसिएशनचा आपला राज बिडगावले पाहायला मिळेल, पॉवर हाऊस म्हणून ओळखला जाणार ओपिक निवाते पाहायला मिळेल, ते एक्सपिरियन्स खेळाडू सौरभ खराडे सुद्धा पाहायला मिळेल आणि माझा आवडता खेळाडू वैयक्तिक माझा मित्र शुभम खराडे सुद्धा पाहायला मिळेल. आणि आज बघू शकता पाले संघाचे समर्थक खूप आलेले आहेत, गर्दी पाहू शकता, एक पूर्ण गाव त्यांचं आलेलं आहे समर्थन करण्यासाठी. आणि आज नक्कीच नाईट चषक आहे मित्रांनो. नाईट चषक ही सगळ्यांसाठी संधी असते आणि काही होऊ शकतं. आणि आणि पहिले 4 षटकामध्ये हे आपल्याला 20 मिनिटात पूर्ण करायचे. रियाज आपल्याला कर्णधार तुम्हाला पहिले 4 षटक पहिल्या 20 मिनिटात संपूर्ण करायचे, नाही तर दंडित केलं जाईल तुम्हाला. ते क्षेत्ररक्षण करणारा यानंतर खेळणारा प्रत्येक संघाला एक माहिती देतो की 20 मिनिटांमध्ये आपले पहिले 4 षटकं संपली पाहिजेत. हा आणि बॅट्समॅन तुम्हाला सुद्धा विनंती आहे की तुम्ही विकेटमध्ये धावा, दुसऱ्या विकेटवर धावू नका. आपल्याला त्या विकेट आपली बनवली आहे, पुढे होणाऱ्या सामन्यांसाठी बनवली आहे, ते विकेट खराब नाही झाली पाहिजे. तुम्ही तुमच्या एंडनीच धावा. प्रवीण येतो वैयक्तिक पहिलं 4थं षटक घेऊन. प्रवीणचा कसा समाचार घेणार कुमार आणि चेंडू क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली
आणि एक आणि षटकार. षटकार जातो. प्रवीणने मात्र आपलं काम केलं होतं पण क्षेत्ररक्षक झेल घेण्याच्या नादामध्ये बाउंड्री लाईनवर त्याचा पाय जातो आणि चेंडू जातो 6 धावांसाठी आणि धावसंख्या होते ती 42. पुढील चेंडू आता कसा प्रवीणच्या समाजात घेणार कुमार. पहिला षटकार तर आलाय, पुढील षटकार येणार का. आणि पंच दोन्ही हात लावून मला सांगतो हा चेंडू स्क्वेअर आहे. धावसंख्या होते ती 43 रन्स. तर प्रवीण याचा पुढील चेंडू. हा अप्रतिम चेंडू होता. थोडं मिश्रण केलं एक गोलंदाजी शैली पहा आपल्याला प्रवीणची थोडी वेगळी शैली पाहायला मिळते आणि मला वाटतं प्रवीण याला बिल्डर नावाने ओळखलं जातं. बिल्डर प्रवीण. पाहूया पुढील चेंडू प्रवीण याचा कुमारसाठी आणि हा चेंडू हवे चेंडूच्या खाली स्वतः प्रवीण जातो. कॅच घेणार का आणि मात्र कुमारला माघारी वाजवण्यामध्ये यश मिळतंय. इट्स अ विकेट. अप्रतिम झेल टिपला प्रवीण याने. असाच काहीसा झेल प्रतिमेश खांडेकर यांनी सुद्धा काल टिपला होता त्यांच्या गोलंदाजीवर. आणि आता पाहूया आजचा मित्रांनो दिवस. आज रती महारथी संघ आपल्याला पाहायला मिळणार आहेत. खांबई खाम असेल, महादेवाडी असेल, नक्कीच मोठे मोठे संघ आज आपल्याला खेळताना पाहायला मिळेल. आपले कोलार क्रिकेट असोसिएशन मध्ये संजय तिसे असेल, हे संघ नेहमी फायनल खेळत असतात आपल्या कोलार क्रिकेट असोसिएशन मध्ये. आज ते सर्व संघ आपल्याला पाहायला मिळणार आहेत. मुरली बाईत आपल्याला पाहायला मिळणार आहे. गोलंदाजीचा जादूगार मुरली बाईत. नक्कीच पहिले पुढील चेंडू प्रवीण याचा आणि पुन्हा एकदा पॉइंट रिजनला खेळून काला क्षेत्ररक्षक चेंडू एक धाव पूर्ण होते आणि मला वाटतं आणि हा मात्र रनिंग विकेट होती पण नक्की गचाळ असं क्षेत्ररक्षण झालं आणि विकेट मिळवता आली नाही. धावसंख्या झालेली आहे ती 44 आणि चेंडू शिल्लक आहेत. 2 चेंडू शिल्लक आहेत. बोलत होतो मुरली बाईट यांच्याबद्दल. इतक्या वर्षाचा अनुभव क्रिकेट खेळत आहेत आणि ही जी विकेट आपण ज्या विकेटवर आपण खेळतोय ती विकेट सुद्धा मुरली बाईट यांनी बनवलेली आहे आणि त्यांना हा जो अनुभव आहे नक्कीच आपल्या कोलार क्रिकेट संघ वेळोवेळी उपयोगी पडत असतो. त्यांचा नेहमी सहकार्य असते त्यांचं आपल्याला. पाहिजे पुढील चेंडू प्रवीण याचा. आहा कव्हरच्या दिशेने खेळून काढला आणि एक धाव पूर्ण मिसफील्ड होतो. दुसरी धाव घेणार का आणि मला वाटतं एक अप्रतिम थ्रो पाहायला मिळाला आपल्याला आणि दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि फलंदाज होतोय बाद. धावसंख्या झालेली आहे ती 44 धावा. षटकातील किती चेंडू बाकी आहेत. एक चेंडू येणं बाकी फलंदाजाच्या माहितीमध्ये. स्ट्राईक एंडवर नवीन फलंदाज जो आला त्याचं नाव आहे सुमित. सुमित ढेकडे सुद्धा आपण ऐकला. आता हा सुमित कशी फलंदाजी करतोय आणि मी बोलत होतो मुरली बाईत यांच्याबद्दल. नक्कीच मुरली बाईत यांची गोलंदाजी आपण आता पाहतोय तसेच प्रेक्षणीय सामन्यात सुद्धा आपण त्यांची गोलंदाजी पाहणार आहोत. मुरली बाईत नक्कीच एक अनुभवी गोलंदाज कोलार क्रिकेट असोसिएशनचा. शेवटचा चेंडू प्रवीण बिल्डर याचा आणि मात्र यश होत आहे उद्ध्वस्त. प्रवीण बिल्डर घेतोय पुन्हा एकदा विकेट. षटक मात्र होतोय संपूर्ण.
आणि आता मात्र गोलंदाजीला येतोय तो ज्ञानवीर मित्रांनो. एक नक्कीच ज्ञानवीर हा एक नौका गोलंदाज पाहू शकता खैरवाडी संघाचा. आणि आज कुमारच्या फलंदाजीत आपण पाहिले कव्हरच्या दिशेने जो शॉट मारला पॉइंट डिव्हिजनला कव्हरला, तसाच काल एक शॉट हेमंत होगाडेच्या बॅटमधनं सुद्धा आला होता. आणि नक्कीच तो इंस्टाग्राम रीलसाठी बनलेला शॉट होता. आणि नक्कीच एक अप्रतिम शॉट हेमंत होगाडेच्या बॅटमधून आपण पाहितला काल. तर वैयक्तिक पहिल्या संघासाठी शेवटचा स्लॉग ओव्हर घेऊन येतो तो ज्ञानवीर. स्ट्राईक एंडवर आहे फलंदाज सुमित. आणि ज्ञानवीर बघा एक वेगळी शैली आणि पहिलाच चेंडू मात्र टप्प्यावर टाकतो आणि निर्धाव चेंडू येतोय. आधी जर किती धावा बनवावे लागतील या षटकामध्ये संजय कोलाल जेव्हा ते सेफ स्कोर मानला जाईल. 15 ते 20 धावा या षटकामध्ये येणं अपेक्षित आहे. नक्कीच प्रयत्न राहील संजय कोलार संघाचा 15 ते 20 धावा घेण्याचा. हा अप्रतिम शॉट चेंडू हवे चेंडूच्या खाली मला वाटतं मिस क्यूट झालाय. आणि मला वाटतं ह्या अंपायर निर्णय कळवायचा आपल्याला 4 धावा. नक्कीच अप्रतिम आणि 4 धावा मिळवल्या. ज्ञानवीरला पुन्हा एकदा पॉइंट रिजनला खेळून गेला. क्षेत्ररक्षक चेंडूच्या मागे 2 एक धाव पूर्ण, दुसरी धाव होणार का, दुसरी सुद्धा पूर्ण. आणि 2 धावांची धावसंख्या होते ती 51. आणि नक्कीच आंबे प्रशांत जंगम सर यांचं आपण स्वागत करूया. आपलं नेहमीच वेळोवेळी आपल्याला सपोर्ट करत असतात. एक रोहा तालुक्यातले एक नामवंत कॉमेंटेटर म्हणून त्यांची ओळख प्रशांत जंगम सर यांचं आपण स्वागत करूया कोलाड क्रिकेट असोसिएशनच्या वतीने. षटकातील अजून शेवटचे 3 चेंडू येणं बाकी आहे त्या ज्ञानवीर याच्या गोलंदाजीवर. आणि ज्ञानवीरने एक प्रतिम गोलंदाजी करत होता पण मात्र चंद्रकांतने मात्र चंद्र दाखवला आणि चौकार वसूल केला. परत ह्या 2 धावा 6 धावा तर नक्कीच. आधी जर 6 धावा आला अजून किती धावा येणार, अजून 10 धावा येणं अपेक्षित आहे. पुन्हा एकदा चेंडू हवेमध्ये क्षेत्ररक्षक चेंडूच्या मागे आणि 1 धाव तो पूर्ण झाले. दुसरी धाव होणार का, एका धावणीचे समाधान मानावं लागेल. आणि धावसंख्या झालेली आहे ती 52. अर्धशतक नक्कीच लगावलं आपल्या संघाचं संजय कोलाडचं. आणि षटकातील अजून 2 चेंडू येणे बाकी आहेत. या 2 चेंडूवर जर 2 मोठे फटके आले तर नक्कीच एक मोठी धावसंख्या उभारू शकेल संजय कोलाड संघ. पाहूया चेंडू हवे क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आणि ही मिळते विकेट. आणि षटकातील शेवटचा चेंडू असेल ह्या षटकातील शेवटचा चेंडू असेल. आणि ज्ञानवीर लोअर फुल टॉस पद्धतीचा चेंडू लेग साईडला फाईन खेळला क्षेत्ररक्षक चेंडूच्या मागे. 1 धाव पूर्ण, दुसरी धाव सुद्धा पूर्ण. मला वाटतं 3ऱ्या धावेचा नक्कीच प्रयत्न असेल आणि 3री धाव घेण्याचा प्रयत्न. फलंदाज नक्कीच 3री धाव सुद्धा पूर्ण. आणि या 3 धावांनी ही धावसंख्या झालेली आहे ती 55. आणि जिंकण्यासाठी खैरवाडी संघाला 56 धावांची आवश्यकता. कोणतं संघ काय घालायचं ना, तू जाऊन ये ना बॅट घेऊन ये. काळ भैरव पाले बुद्रुक आणि
यानंतर होणार सामना तो काळभैरव पाले खुर्द तसेच सोमगाव तिसरे दोन्ही संघाच्या संघटनाकडे विनंती करतो की आपण नाणेफेकीसाठी यायचं आहे. कालचा धन्यवाद डीजे. कालच्या दिवसामध्ये पालेगावचे ज्येष्ठ ग्रामस्थ धोंडू ठाकूर यांचं स्वागत अभि सर यांनी करायचं मी त्यांना विनंती करतोय आणि विनंती सुद्धा करतोय प्रशांत गंगम सर यांना की आता यापुढे होणार कॉमेंट्रीचा भार त्यांनी सांभाळायचा आणि नक्कीच अभि सर प्रशांत सर तुम्हाला विनंती करतो. ओव्हर टू प्रशांत सर. थँक्यू सो मच पवन बोरकर. खूप गोड आवाज तुमच्यापर्यंत येत होता आणि खऱ्या अर्थाने मी कोलाड क्रिकेट असोसिएशनच्या कमिटी मेंबरचा माफी मागेन, कारण काल सुद्धा अर्ध्या वेळाने मी निघून गेलो आणि आज सुद्धा थोडंसं लेट आले, काही फॅमिली प्रॉब्लेम होते. तुम्ही जाऊया मॅचच्या दिशेने, ज्या ठिकाणी आपण पाहतोय की सोमसाई कोलाड आणि ओमसाई खैरवाडी या दोन संघांच्या बरोबरीने मात्र ही पहिली मॅच तुमच्यापर्यंत येत होती. प्लीज कालपासून आम्ही सूचना करतोय, कोणीही बाईक पार्क करू नका आणि सोमजाई तिसे आणि काळभैरव पाले खुर्द या दोन्ही संघांदरम्यान इथे नाणेफेकीचा कौल होते. दोन्ही संघांच्या कर्णधाराला इथे मात्र सन्मान चिन्ह देऊन सन्मानित करण्यात येते. राज बिरगावले, ज्या वेळेस राज बिरगावलेचं नाव माझ्या ओठी येते ना, त्या वेळेस त्याने केलेला 10वीर चषकामधला रेकॉर्ड माझ्या नक्कीच मनामध्ये येतो. तो म्हणजे 7 चेंडूमध्ये 7 षटकार ज्या फलंदाजांनी मारले तो आपल्या रोहा तालुक्यातील तिसे गावातील आणि कोलाड असोसिएशन मधील राज बिरगावल्या. ते मात्र आता जर तुम्ही पाहिलं तर 55 धावा धावफलकार लगावल्या. 56 धावांचा पाठलाग करण्यासाठी ओमसाई खैरवाडी संघाकडून स्वप्नील आणि पंकज ही महत्वाची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे. मॅच इज ऑन. पहिला चेंडू घेऊन गोलंदाज विशाल आणि पहिला चेंडू 30 सर्कल क्लिअर करतोय. एक्स्ट्रा कव्हर रिझन बाउंड्री लाईनच्या बाहेर पहिला चौकार फलंदाज स्वप्नीलच्या बॅटमधून. पहिलं षटक हाताळण्यासाठी कर्णधाराने आमंत्रित केले. यावेळेस सुद्धा चांगला फटका आहे चेंडू हवेमध्ये आणि मूळ चेंडू आहे. पंच अतिदक्ष आहेत आमचे दिनेशजी माडिक सर, त्यानंतर बकवाल सर, पुरुषोत्तम भगत सर आणि कोणताही चुकीचा निर्णय इथे तुम्हाला पाहायला मिळत नाहीये. आणि ओ स्टेपचा इथे मात्र नो घोषित केला सरांनी आणि इथे मात्र फ्री हिटचा चेंडू येईल. तो मात्र स्वप्नील आणि पंकज जी जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. पंकज मात्र इथे आता फ्री हिटचा चेंडू फेस करेल. पहिला चेंडू जर तुम्हाला फेस करायला फ्री हिटचा मिळत असेल ना तर मात्र तुम्ही नशीबवान आहात. तुमचं खातं हे मात्र फ्री हिटच्या चेंडूने खोलणार आहात. तुम्ही जर एखादा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला तर तुम्ही आउट होऊ शकणार नाही आहात. हे मात्र पंकजला माहित आहे. पंकज तशा पद्धतीचा खेळ करेल का हे पाहणं सुद्धा गरजेचं आहे. थोडासा जास्त वेळ घेत आहे क्षेत्ररक्षण करणारा संघ. विनंती असेल की थोडंसं कमी वेळ घ्या. 6 धावा धावफलकावर आहेत आणि फ्री हिटचा चेंडू घेऊन विशाल पंकजसाठी. यावेळेला मात्र चांगला फटका आहे. ते मात्र
पॉइंटच्या क्षेत्रामध्ये स्क्वेअर कट केचा चेंडू आणि ते मात्र फटका आलाय, तो मात्र 4 धावेसाठी. थँक्यू सो मच डीजे. आणि इथे मात्र पुन्हा एकदा त्याच क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल करतो. आता मात्र क्षेत्ररक्षक चेंडूला अडवण्यामध्ये यशस्वी ठरतात. इथे 2 धावा मिळतात पंकजला. या 2 धावेने धावफलक जाऊन पोहोचलं ते मात्र 12 या आकड्यावर. आणि खऱ्या अर्थाने दिनेश दादा धनवी यांचं मात्र मी खऱ्या अर्थाने आभार मानेन, कारण शेवटचा दिवस आहे. त्या दिवसामध्ये प्रेक्षणीय लढती आहेत. त्या लढतींचं जे कॉमेंटेटर येतील त्यांचा खर्च मात्र दिनेश दादा धनवी यांनी केलेला आहे. आणि याच दरम्यानचा इथे मात्र पहिली विकेट प्राप्त केली गेली आहे ती मात्र विशालच्या माध्यमातून. एस डीजी. पहिलं षटक मार्गस्थ आहे. पहिलं षटक मार्गस्थ असताना ज्यावेळेस 2 चौकार खाल्ले ना गोलंदाजाने, त्यावेळेस मात्र गोलंदाज आता या क्षणाला थोडासा हुशार ठरलाय. फलंदाजाला बाद केले आणि नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आलाय आकाश. यावेळेला मात्र निर्धाव चेंडू. जर तुम्ही पाहिलं तर या निर्धाव चेंडूच्या सांगतेनंतर षटक क्रमांक पहिलं संपलं. पहिल्या षटकाच्या अखेरीस धावफलकावर धावा आल्या ते आतापर्यंत 12 धावा. 2 चौकार जरूर, एक स्वप्नीलच्या बॅट मधून आला, एक पंकजच्या बॅट मधून आला. त्यानंतर मात्र काही अंशी का होईना इथे मात्र थोडासा दबाव टाकण्याचा प्रयत्न विशालचा राहिला. विशालने चांगल्या टप्प्यावर गोलंदाजी केली आहे आणि चांगल्या टप्प्यावर गोलंदाजी केल्यानंतर तुम्हाला नेहमीच यश लाभत असतं, ते मात्र विशालने पुन्हा एकदा दाखवून दिलंय. पहिलं षटक तुम्हाला 12 धावांचं पाहायला मिळालं आणि या 12 धावा खर्च करत असताना एक महत्वाची विकेट सुद्धा विशालने प्राप्त केली. आता मात्र गोलंदाजी मार्कवर नवीन गोलंदाज सज्ज होताना तुम्हाला पाहायला मिळेल सोमजाई कोलट संघाकडून आकाश. यावेळी मात्र 2 धावेने मात्र इथे षटक क्रमांक दुसरं चालू होते. गोलंदाजी मार्कवर आकाश आलाय आणि स्ट्रायकर एंडला तुम्हाला स्वप्नील पाहायला मिळतो. डाकुरा फलंदाज आहे आणि शॉर्ट सिलेक्शन आहे ना ते तुमचं प्रॉपर असणं गरजेचं आहे. तुम्ही बॉल कुठे पिच होतोय, त्यानंतर तुम्हाला शॉट कुठल्या दिशेला मारायचं आहे ना ते मात्र तुम्हाला फ्रॅक्शन ऑफ सेकंड मध्ये डिसाईड करायचं असतं. आणि ते डिसाईड करत असताना मात्र स्वप्नील थोडंसं चाचपडतोय. यावेळेस सुद्धा खराब स्ट्रोक सिलेक्शन होतं, परंतु इथे 2 धावा मिळतील का? यस. आणि दुसऱ्यासाठी कॉल सुद्धा दिला होता आणि बघता बघता दुसरी धाव सुद्धा इथे यशस्वीरित्या कंप्लीट करण्यात आली आहे. या 2 धावांनी धावफलक जाऊन पोहोचतं ते मात्र 16 या आकड्यावर. 16 धावा धावफलकावर आल्यात. षटक क्रमांक इथे दुसरं चालू आहे आकाशाचं. कालच्या दिवशी मध्ये एरसन खाम संघ मात्र फायनल मध्ये दाखल जवळपास झालाय. या वेळेला इथे मात्र स्वप्नीलला बाद करण्यामध्ये यशस्वी ठरला तो मात्र गोलंदाज आकाश. दुसऱ्या विकेटचं पतन, दुसरी विकेट बॅक टू द पवेलियन.
येस, आणि जो गाडीची लाईट आहे ना एक्स्ट्रा कव्हर रिझन मध्ये. थँक्यू सो मच मोठू पतलू म्हटलं. मोठू तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये सर्वांचंच मनोरंजन करताना पाहायला मिळतात. यावेळेला पंचांचं बोट आकाशाकडे आणि फलंदाजाला जावं लागेल तंबूच्या आश्रयाकडे. सर्वांचंच मनोरंजन आज मात्र होईल. शिरूशेठ भिंगारे यांचे सुद्धा हस्तांदोलन करत असताना आणि व्यासपीठावर एक ग्रँड एंट्री मोठू साहेबांची. पुन्हा एकदा गोलंदाज आकाश तयार होतोय ज्याने मात्र ब्रेक थ्रू मिळवून दिलाय. यावेळेला मोठा फटका आणि हॅट्रिक. यस, इथे मात्र हॅट्रिक साकार केली जाते ती मात्र गोलंदाज आकाश कडून. आणि खऱ्या अर्थाने जे मोठू साहेब आमच्या व्यासपीठावर आहेत ना ते येण्यामागचं कारण आहे ना ते मात्र आमचे चिरंजीवजी भिंगारे आणि मुरलीदादा बाईत यांनी पुरस्कृत केले यांना. आणि आज मात्र संपूर्ण रात्रीमध्ये आणि पहा पायरी उतरण्याचा त्यांचा जो अनोखी स्टाईल आहे ना. यस, परंतु कोणत्याही खेळाडूला अडचण होणार नाही याची दक्षता घ्या. षटक क्रमांक येथे दुसरा हॅट्रिकच्या स्वरूपात पाहायला मिळाला. आकाश गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सज्ज झालाय. प्रेम या वेळेला मात्र वाईट चेंडू. अतिरिक्त धाव संघाच्या धावसंख्येमध्ये अर्जित केली जाईल. या एक धावने धावफलक बऱ्याच वेळानंतर थोडस पुढे सरसावतं 17 या आकड्यावर. यावेळेला चांगला फटका आहे. मंडपच्या क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक आहे तिथे आणि परफेक्ट कॉलिंग झालंय. इथे रनआउटची विकेट द्यायची नव्हती परंतु थोडस बॅकअप कमी असल्या कारणाने जर तुम्ही पाहिलं तर एका धावीचे रूपांतर दुसऱ्यामध्ये तुम्हाला पाहायला मिळालं. क्रिकेट हे शिकवताना तुम्हाला ज्यावेळेस मात्र सिंगल आहे ना त्याचं कन्व्हर्जन तुम्हाला डबल मध्ये करायचं आहे, डबल आहे ना त्याचं कन्व्हर्जन तुम्हाला ट्रिपल मध्ये करायचं आहे. असं जर तुम्ही केलं तर काही अंशी का होईना तुम्ही सक्सेसफुल सुद्धा ठरता. पंचांनी पाहिले की फलंदाज शफल झालाय, तुम्ही वाईट देऊ शकणार नाही आहेत आणि हा येतो एक निर्धाव चेंडू. या निर्धाव चेंडूने जर तुम्ही पाहिलं तर 19 धावा धावफलकर आहेत. आणि विनायकजी चितळकर या असोसिएशनचे उपाध्यक्ष यांच्याकडून सुद्धा 100 रुपयाचं पारितोषिकांची खंडात तिथे होईल. आणि अध्यक्षांकडून सुद्धा 300 रुपयाचं 200 रुपयाचं पारितोषिक आहे. आजचा पर डे सुटलाय. चिरंजीवजी काहीतरी देतीलच नक्कीच
परंतु आजचा परडे अध्यक्ष उपाध्यक्ष आणि कार्याध्यक्षांनी सोडवला आणि नो चेंडू आहे आणि फेकीचा नो नाही आहे, ओव्हर स्टेपचा सुद्धा नो नाही आहे, तर नो कसलाय स्टंप लाईनच्या मागे 3 खेळाडू होते. अतिदक्ष पंच मोहम्मद बकवाल सरांनी लगेचच हेरलं आणि सांगितलं की हा नो चेंडू आहे. तुम्हाला इथे प्रेझेन्स ऑफ माइंड दाखवणं गरजेचं आहे. तुम्ही क्रिकेट खेळताय, तुम्हाला क्रिकेट खेळत असताना मैदानाच्या आतमध्ये फील्ड कशी सजवायची आहे ना ती मात्र कर्णधाराला ज्ञात असलं पाहिजे. फ्रीटचा चेंडू, फलंदाज आकाश शाटी. यावेळेला सुद्धा मोठा फटका मारायचा होता, पॅडल स्वीप करण्याचा प्रयत्न, लेग बाईटच्या स्वरूपातली ही एक धाव येते. या एक धावेने 23 या आकड्यावर जाऊन पोहोचलाय तो मात्र ओम साई खैरवाडी संघ. जवळपास 56 धावांचा पाठलाग करतोय. तिसऱ्या षटकामध्ये जर तुम्ही विचार केला तर 23 पर्यंत जाऊन पोहोचलाय ओम साई खैरवाडी संघ. यावेळी सुद्धा एक धावांसाठीचा फटका आहे. क्षेत्ररक्षक आहे तिथे सुंजय कोलाड संघाकडून. षटक क्रमांक 30 मार्गस्थ आहे. 24 धावा धफ्फल कव्हर आहेत. चांगली फलंदाजी ते होते, परंतु ती हॅट्रिक आली ना सेकंड ओव्हर मध्ये, तिथून मात्र मॅच थोडीशी स्लो होताना तुम्हाला पाहायला मिळाली आणि पुन्हा एकदा थोडस लेझी क्रिकेट सोमजाई कोलाड संघाकडून. इथे मात्र 2 धावा तर कंप्लीट झाल्या होत्या आणि तब्बल तिसरी धाव सुद्धा इथे बघता बघता कंप्लीट होते. या 3 धावेने षटक क्रमांक जर पाहिलं तर 30 संपला. तिसऱ्या षटकाच्या अखेरीस धफ्फलगावर धावा आल्या. त्या आतापर्यंत 27 धावा आणि अजून देखील 12 चेंडूमध्ये 29 धावांची गरज असेल ती मात्र ओम साई खैरवाडी या संघाला. इथून पाठीमागे वळून जर विचार केला ना ओम साई खैरवाडी संघाने 29 ची गरज आहे. 27 धावा धफ्फलकर आहेत. 56 धावांचा पाठलाग करतोय आणि गोलंदाजी मार्कवर कुमार. आणि कुमारने आल्या आल्या आपण आल्याची दखल घ्यायला लावली. ट्रिपल आउट उद्ध्वस्त केला. फर्निचर डिस्ट्रॉय. अजून एक फलंदाज बाद. थँक्यू सो मच डीजे. ते मात्र ज्यावेळेस कोलाड असोसिएशनची प्रीमियर लीग झाली त्यावेळेस मात्र कुमार पवार याचा संघ खैरवाडी खेळत होता. कुमार पवारच्या हाती यश सुद्धा लागलं होतं आणि या पहिल्या चेंडूवर सुद्धा यश लागले. या वेळेला मोठा फटका फील्डर के मस्तक पे दस्तक. चेंडू सीमा पार. षटकार. खऱ्या अर्थाने झोप उडवण्याचं काम आज मात्र होईल यात मात्र कोणतीही शंका नाहीये. ज्या ठिकाणी गोलंदाज फलंदाज क्रीडा रसिकांचं मनोरंजन करतात ना त्यावेळेस मात्र आता हरेश सानप सुद्धा आमच्या मोठीला मिठी मारतात. पुन्हा एकदा चांगला फटका एक्स्ट्रा कव्हरेज मध्ये. इथे मात्र एका धावेचं रूपांतर दुसऱ्यामध्ये आणि फलंदाज बाद.
इथे मात्र संपूर्ण क्रीडा रसिकांचं मनोरंजन करताना तुम्हाला पाहायला मिळतात. एवढ्याच टप्प्यावर चेंडू पडल्यानंतर सरळ जाऊन यष्टीरक्षकाच्या हातामध्ये स्थिरावलाय चेंडू. निर्धाव चेंडूची संगीता होतीये. 4 चेंडूंचे ते खेळ संपुष्टात आलाय. 2 चेंडूंचा खेळ येणं बाकी असताना कुमार पवारने आतापर्यंत चांगली गोलंदाजी केली आहे. या वेळा सुद्धा त्याच टप्प्यावर आणि तोच रिझल्ट पुन्हा एकदा या चेंडूवर तुम्हाला पाहायला मिळतो. डॉट चेंडूने मात्र इथे सांगता होतीये आणि डॉट चेंडू झाल्यानंतर आमचे मोठे साहेब सुद्धा थोडेसे नाराज झालेत, कारण त्यांना सुद्धा षटकार आणि चौकार पाहायचे आहेत, विकेट पाहायचे आहेत आणि या षटकार चौकारांची मात्र ते बरसात पाहायची आहे. शेवटचा एक चेंडू येणं बाकी आहे. ते मात्र चेंडू हवेमध्ये क्षेत्ररक्षक आहे आणि झेलरात ते मात्र 35 धावा डफेल कव्हर यालात आणि आता जर तुम्ही पाहिलं तर 6 चेंडू आणि तब्बल 21 धावांची गरज आहे. क्रिकेट हे असं आहे ना, क्रिकेटमध्ये 6 चेंडू मध्ये 36 धावा सुद्धा आपण पाहिलेल्या आहेत. आपण मगाशी उल्लेख केला की राज बिरगावले जवळपास 6 चेंडू मध्ये 43 धावा त्या फलंदाजाने अक्षरशः दहावीर चषकामध्ये कुठून काढल्या होत्या. मी बऱ्याचदा आपण पाहतो की 6 चेंडू मध्ये 36 धावा, 6 चेंडू मध्ये 30 धावा, 2 चेंडू मध्ये 10 सुद्धा जीवित. मात्र या फलंदाजाने तब्बल 5 ते 6 वेळा केल्यात. तर मग या 6 चेंडू मध्ये 21 धावा होणार नाहीत का, हा मोठा प्रश्न आहे. परंतु त्या प्रश्नाचं उत्तर संदेश आणि यश देईल का. यावेळेला मोठा फटका आलाय. चेंडू हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय. पुन्हा एकदा झेल ड्रॉप होतोय आणि जर इथे तुम्ही पाहिलं तर 2 जीवनदान दोन्ही फलंदाजांना तुम्हाला पाहायला मिळतात. संदेशला 2 जीवनदान मिळालेत. आता 5 चेंडू मधल्या 19 धावांमध्ये जर 3 षटकार आले संदेशच्या बॅट मधून तर मात्र संजय कोलाट संघ आपल्या क्षेत्ररक्षकांवर बरीचशी नाराज तुम्हाला पाहायला मिळेल. परंतु तसं काही करून देईल का गोलंदाज किरण, हे सुद्धा पाहणं गरजेचं आहे. चेंडू पुन्हा एकदा हवेमध्ये, पुन्हा एकदा गोलंदाज स्वतः जातोय आणि गोलंदाज सुद्धा तीच चूक करते जे अन्य क्षेत्ररक्षक करतायत. कारण ज्या वेळेस आपल्या गोलंदाजीवर झेल सुटतो त्यावेळेस काही अंशी का होईना तुमच्याकडे चान्स असतं समोरच्या क्षेत्ररक्षकाला काहीशे सुनावण्याचा. परंतु या वेळेला मात्र स्वतःच गोलंदाज आपल्या फॉलो थ्रू मध्ये फील्ड करत असताना झेल ड्रॉप करतोय. 4 चेंडू आणि 17ची गरज आहे. 4 चेंडू आणि 17ची आवश्यकता असेल ते मात्र ओम साई खैरवाडी संघाला ही पहिली मॅच जिंकण्यासाठी. लोअर पुलटा सुद्धा मात्र ते संधी चांगली होती. इथे मात्र संधी चांगली होती. ती संधीचं सोनं करता येत नाहीये संदेशला. 2 जीवनदान, जवळपास 3 जीवनदान मिळालेत. यावेळेला सुद्धा जर तुम्ही पाहिलं तर डॉट चेंडू येतोय आणि इथे जर तुम्ही पाहिलं तर जवळपास इथे सोमजाई कोलाट संघ विजयाच्या दिशेने वाटचाल करतोय. शेवटचे 2 चेंडू बाकी आहेत. किरणच्या गोलंदाजीमधील यावेळेला फटका चांगला आहे. फक्त 1 धावेसाठीचा हा फटका. या 1 धावेने काहीही बिघडणार नाहीये किंवा काहीही घडणार नाहीये ते मात्र ओम साई खैरवाडी संघाला. यानंतर होणारा सामना आहे तो सोमजाई तिसे आणि काळभैरव पाले खुर्द यांच्या मधील सामना. इथे मात्र नाणेफेकीचा कौल जिंकला तो काळभैरव पाले खुर्द संघाने. त्यांचा निर्णय आमच्यापर्यंत लवकरच पोहोचेल. फिल्डिंग घेतल्या